नमस्कार. आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या मनात काही ओळी येतात. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा कृष्ण झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. या ओळी आपल्याला सांगतात की स्त्री ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती नात्यांची, संस्काराची आणि शक्तीची मूर्ती आहे. मैत्रिणींनो, आपण आयुष्यात पडतो, काही वेळेस आपल्याला ठेच लागते, तेव्हा नकळत आपल्या तोंडातून शब्द निघतो, आई ग. आणि अचानक एखादा मोठा साप दिसला तर आपण म्हणतो, बाप रे. याचा अर्थ असा की मायेचा पहिला आधार आई आहे. आई हा शब्द किती साधा आहे बरं. यात कोणतेही जोडाक्षर नाही, अनुस्वार नाही, फक्त 2 अक्षरे. पण त्या 2 अक्षरातच माया, प्रेम, करुणा, त्याग आणि सुरक्षिततेचा महासागर सामावलेला आहे. खरं पाहिलं तर जगात परमेश्वर प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे असं म्हणावं लागेल. पूर्वीच्या काळी भारतीय संस्कृतीत स्त्रियांना अत्यंत असं उच्च स्थान दिलं गेलं होतं. आपल्याला इतिहासात वेद आणि उपनिषदांच्या काळातही अनेक विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यामध्ये गार्गी, मैत्रेयी यांचे नावं विशेष असे उल्लेखनीय आहे. गार्गी ह्या इतक्या विदुषी होत्या की उपनिषदांच्या चर्चेत त्या विद्वान पुरुषांनाही कठीण प्रश्न विचारून अडचणीत टाकत असत. त्यांच्याकडे प्रचंड असं ज्ञान होतं. मैत्रेयी ह्या ऋषींच्या पत्नी होत्या. एकदा त्यांच्या पतीने संपत्तीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस मैत्रेयी म्हणाल्या, मला तुमची संपत्ती नको, मला तुमचं ज्ञान द्या. कारण संपत्ती नाशवंत आहे, तर ज्ञान हे अमर आहे. हा विचार किती मोठा आहे बरं. यातून आपल्याला समजते की स्त्री ही केवळ घराची शोभा नसून ती ज्ञान, विचार आणि संस्कृतीची वाहक आहे. मैत्रिणींनो, महिला दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस आहे स्त्रियांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि समानतेसाठी जागृत होण्याचा दिवस. एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की समाजात दुःख व्यक्त केलं जायचं. लोक म्हणायचे, मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल म्हणूनच मुलगी झाली. पण पहा, आता ही परिस्थिती बदललेली आहे. आजची मुलगी ही प्रत्येक घराचा अभिमान आहे, कुटुंबाचा आधार आणि समाजाची शक्ती बनली आहे. आज स्त्रिया शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग, राजकारण अशा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे. त्या अंतराळात झेप घेत आहे, सैन्यात सेवा देत आहे, देशाचं नेतृत्व करत आहे. त्या घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या सामर्थ्यपणे सांभाळत आहे. मैत्रिणींनो, स्त्रियांचा सन्मान करताना आपण एक गोष्ट विसरून चालणार नाही. समाजात स्त्री आणि पुरुष दोघेही समान आणि महत्त्वाचे आहे. असे म्हटले जाते की पुरुषाविना स्त्री अधुरी आणि स्त्रीविना पुरुष अपूर्ण. समाजरचना ही दोघांच्या सहकार्यानेच टिकून राहते. आजकाल सोशल मीडियावर काही वेळा असे चित्र दिसते किंवा पाहायला पण मिळतं की फक्त मुलीच आईवडिलांवर प्रेम करतात, मुले नाहीत. पण हा विचार पूर्णपणे योग्य नाही. कारण अनेक मुले आपल्या आईवडिलांसाठी आयुष्यभर झटतात, त्यांच्यासाठी कष्ट करतात आणि त्यांच्यावर खूप असं प्रेम करतात. कुटुंबात जर प्रेम, समजदारपणा आणि परस्पर सहकार्य असेल
तर कोणतीही समस्या निर्माण होत नाही. आज स्त्रियांना कायद्याने अनेक अधिकार दिलेले आहेत आणि ते दिलेही पाहिजे, कारण अनेक वर्ष स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार झाले आहे. पण कोणताही अधिकाराचा त्यांनी गैरवापर करू नये याची काळजी घेणे आपण अत्यंत आवश्यक आहे. कारण अन्याय हा अन्यायच असतो, मग तो स्त्रियांवर झालेला असो किंवा पुरुषांवर. समाजात काही विकृत प्रवृत्ती असतात ज्या अत्याचार करतात. त्या प्रवृत्तींचा विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे. आज समाजात आणखीन एक बदल दिसतो, तो म्हणजे कुटुंब व्यवस्थेतील ताण, घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि लिव्हिंग इन रिलेशनशिप याचा विचार करता आपल्याला हे बदल समजून घेताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कुटुंब व्यवस्था ही भारतीय संस्कृतीची ताकद आहे आणि ती जर टिकवायची असेल तर प्रत्येक स्त्रीने एकमेकींना समजून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळेच तर आई वडील, बहीण भाऊ, आजी आजोबा या सर्व नात्यांना एक उबदारपणा मिळून कुटुंब व्यवस्था आपली अबाधित राहील. म्हणून महिला सशक्तीकरण म्हणजे फक्त अधिकार नव्हे, तर संपूर्ण जबाबदारी, संवेदनशीलता, संस्काराची जपणूक देखील गरजेची आहे. मैत्रिणींनो, वृक्ष जसा स्वतः उभा राहतो आणि आपल्या सावलीत इतर रोपांना वाढू देतो, तसंच प्रत्येक स्त्रीचा स्वभाव असतो. ती परमेश्वराकडे एकच मागत असते, माझ्या सावलीत वाढणारी पिढी माझ्यापेक्षाही मोठी हो. म्हणूनच महिला दिन आपल्याला एक संदेश देतो, तो म्हणजे स्त्रियांचा सन्मान करा, त्यांच्या पंखांना बळ द्या, त्यांना उभारी घेऊ द्या आणि तिला समान संधी देऊन तिचे हक्क अबाधित ठेवा. चला आपण असा समाज निर्माण करूया जेथे स्त्री सुरक्षित असेल, सन्मानित असेल आणि सक्षम असेल. आणि शेवटी मी म्हणेल, जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवदेवतांचा वास होतो. जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवदेवतांचा वास होतो. अशाच या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.